नमस्कार गाईज, मी सुप्रिया फडणीस. मी कायम तुमच्याशी वेगवेगळ्या माध्यमातून बोलत असते, व्हिडिओ टाकत असते. कधी परदेशात जाते तर तिकडचे पण टाकते. कधी मी कविता तुम्हाला टाकत असते, तर कधी कुकिंगचे टाकत असते आणि कधी काहीतरी विषय घेऊन मी बोलत असते. आज तसाच एक अगदी विषय घेऊन मी पुढे आलेली आहे, समोर आली आहे तुमच्या, की नुकतंच कालच घडलेले आपले अजितदादा पवार हे गेले. अतिशय दुःखद असं त्यांचं निधन झालं. देव त्यांच्या आत्मेला शांती देव ही मनापासून प्रार्थना. सांगण्याचं एक माझं बोलणं असं आहे की अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि आपले एकनाथ शिंदे हे खरोखरच खूप चांगले राजकारणातले आपले कलाकार होते. कलाकार का म्हणते की खूप चांगल्या प्रकारे ते राजकारण करत होते. तिघांची घट्ट मैत्री आहे आणि काही विचार विनिमय करून ते राजकारण करत होते. अर्थात कधी ते भेटायचे, कधी काही, ह्यात मला काही इंटरेस्ट नाही. फक्त असं की एक चांगला गुणी असा राजकारणातला नेता आपण गमावला, एवढं मात्र नक्की. की कोणती जात पात किंवा हे असं हे लोकं कधीच बघत नाहीत. मदतीची हाक घातली तर कोण ना कोणतरी ह्यांच्यापैकी सदैव मदत करायला तयार असतो कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने. आणि आणखीन काय बोलू, जसं हे सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे की अजितदादा पवार आपल्यात आता नाहीत. कालपर्यंत परवापर्यंत माणूस असतो आणि नंतर अचानक काहीतरी घडतं आणि माणूस आपल्यातनं निघून जातो. परमेश्वराच्या हातातला शेवटी हा सगळा खेळ आहे, हो की नाही? मला असंच वाटतं, काय उद्या घडेल. आज आपण बोलतो आहे पण उद्या सांगता येतं का? तर मैत्रिणींनो, सांगण्याचा उद्देश असाच की छान बोला, छान एकमेकांशी भेटून घ्या, चांगले एकमेकांना संदेश द्या, एकमेकांबद्दल भावना चांगल्या ठेवा. आणि बघितलंत ना की काही कुणाच्या हातात राहत नाही. तू असा मी तसा अशी भांडणं करण्यापेक्षा जर एकमेकांची मनापासून मदत केली आणि एकमेकांना त्रास दिला नाही तरच ते खूप छान आहे. आपण खूप म्हणजे आता मध्यंतरी तर खूप जातीद्वेष हे ते सगळं केलं गेलं, असं पण नका करू. कारण काय आहे की पूर्वी काय घडलं हे आपल्याला काय माहिती आहे. आता काय घडतं आहे हे आपण पाहतो आहे की आपण सगळे एक होऊन, सगळे हिंदू एक होऊन राहिलं पाहिजे. तेव्हा एक मोठीच्या मोठी आपली टोळी निर्माण होईल. पण हा मराठा, हा ब्राह्मण, हा खालच्या जातीचा असं काही म्हणायचं नाही. सगळे शिकलेत, सगळे उच्च शिक्षण घेत आहेत, विचार सगळ्यांचे चांगले आहेत. सगळ्यांनी एक होऊन पुढे जाऊया आणि तरच आपल्या देशाची प्रगती होऊ शकते. आणि मी मी असा मी तसं असं करण्यात काही मजा नाही. तर असं माझं म्हणणं आहे की सगळ्यांनी हातात हात घेऊन पुढे जाऊ. अजित पवार हे बरेचशी लोकं असं म्हणतात की हा आमचा नेता होता. नाही, ते सगळ्यांचे नेते होते. ते सगळ्यांसाठी काम करत होते आणि अतिशय चांगल्या मनाने ते सगळ्यांसाठी काम करत होते. देवेंद्र फडणवीससुद्धा सगळ्यांसाठी काम करतात अतिशय चांगल्या रीतीने. आणि एकनाथ शिंदेंबद्दल तर प्रश्नच नाही. शिवसेना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ते शिवसेना हाताळत आहेत, काम करत आहेत. तर ही इतक्या मोठ्या स्तरावरची माणसं आहेत की आपण यांचं काय कौतुक आणि किती करणार, हो की नाही? एवढंच वाटतं की आपण एकमेकांना सोडून लांब जायला नको. सगळ्यांनी जाती धर्म एकत्र येऊन हातात हात घेऊन पुढे जाऊया आणि असं छान एकी ठेवून एकमेकात भांडणं न करता आपण आपला देश वाचवला पाहिजे. आणखीन काय बोलणार. पुन्हा एकदा अजितदादा पवारांना माझ्या खूप खूप त्यांना नमस्कार. असा नेता पुन्हा होणे नाही. तर मनापासून श्रद्धांजली त्यांना. मैत्रिणींनो, खूप वाईट वाटतं आहे. पण आपल्या हातातच काही नाही. आपण सगळे पटावरचे फासे आहोत. आज इथे तर उद्या तिथे, असं आहे प्रकार. नमस्कार. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काही ना काहीतरी विषय घेऊन मी तुमच्यासमोर कायम येत असते. तसेच आपण परत मी भेटेन पुढच्या व्हिडिओत. नमस्कार.